चाळीसगाव रोडवरील इकरा कॉलनी धाडसी चोरी, 15 ग्रॅम सोने चांदीसह 1,18,000 रुपयाची रोकड लंपास. धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील इकरा कॉलनी 136B येथील भाडेकरू मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम हे कार स्प्रे पेंटर म्हणून काम करीत असून व्यवसाय करीत आहेत. ते पेंटर काम करीत असतात. ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता त्यांना शेजाऱ्यांकडून काल दिनांक 28 मे 2025 रोजी फोन आला की आपल्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसते, चोरी झाली असल्याचे समजते. तर या संदर्भात लगेच ताबडतोब मालक मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम पेंटर हे घरी आले असता त्यांच्या कपाटातील सामान अस्तव्यस्त दिसून आला. तर कपाटातील सोने चांदीचे दागिने, सोन्याचे 15 ग्रॅम सोने चांदीसह 1,18,000 रुपयाचे रोकड चोरट्यांनी लंपास केले असून मागील दरवाजाने पलायन केले. तर या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. तर या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर यावेळेस श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी ठसे तज्ञ PSI धनंजय मोरे, कॉन्स्टेबल चालक प्रकाश भावसार आदी पथक या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले होते. तर सदर चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मैं मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम, मैं 25 तारीख के दिन 3:30 बजे के लिए मुंबई के लिए रवाना हुआ था शादी में. मुझे 28 तारीख के दिन सुबह 11:30 बजे पड़ोसी लोगों का फ़ोन आया कि तुम्हारे घर में चोरी हुई है. तो मैं वहाँ से 2 बजे के टाइम पे करीबन निकला मुंबई से. रात में 11 बजे आया. रिपोर्ट दर्ज करी. पुलिस वाले आके अपने साथ में सब चेक किए. मैंने चेक किया घर में क्या है क्या नहीं है. तो घर में 1,18,000 रुपये कैश था और बच्चों का हाथ का कड़ा, चैन, पायल, कान की बाली और मेरी वाइफ की सोने की बाली थी, अंगूठी थी और पायल थी उसकी. ये सब चीज़ें गई उसके अंदर से सब. तकरीबन चालीसगांव पुलिस स्टेशन में एक कंप्लेंट डाला हूँ.